नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर केंद्रीय कर्मचारी वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाला तरी तो वेतनवाढ मिळवण्यास पात्र असणार आहे। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पेन्शन गणनेसाठी पाऊल उचलले गेले। कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या 20 फेब्रुवारी 2025च्या आदेशानुसार निवृत्त झालेल्या किंवा 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या आणि निवृत्तीच्या तारखेपर्यंत समाधानकारक काम आणि चांगल्या वर्तणुकीसह आवश्यक पात्रता सेवा बजावलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलै किंवा 1 जानेवारी रोजी वेतनवाढीस परवानगी देण्याची कारवाई करावी, जेणेकरून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची अचूकपणे गणना करता येईल। केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ऑल इंडिया NPS कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आणि केंद्राचे आभार मानले आहे। मित्रांनो, नवीन आदेशात काय म्हटले आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, आदेशात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे 1 जानेवारी किंवा 1 जुलै रोजी देण्यात आलेली ही सांकेतिक वेतनवाढ केवळ पेन्शनच्या गणनेपुरती ग्राह्य धरली जाईल, इतर पेन्शन लाभासाठी नाही। मित्रांनो, 1 मे 2023 रोजी आणि त्यानंतर वेतनवाढ लागू असेल। सर्व केंद्रीय मंत्रालयांना जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की 30 एप्रिल 2023 पूर्वीच्या कालावधीसाठी वाढीव पेन्शन दिली जाणार नाही। 48.66 लाख कर्मचारी केंद्र सरकारमध्ये आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।